हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू एन बी इंग्लिश अकॅडमी. मी प्राध्यापक बालाजी सर. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक नवीन टॉपिक्स घेऊन आलोय. ते नवीन टॉपिक्स म्हणजे प्रिपोजिशन्समधील बियॉन्ड आणि अक्रॉस या दोन शब्दांमधील काय फरक आहे हे आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. ओके, तर चला आपण सुरुवात करूया. बियॉन्ड आणि अक्रॉस हे दोन्ही शब्द प्रिपोजिशन्स म्हणून काम करतात. ओके, तर चला, या दोन्हीचा अर्थ आहे च्या पलीकडे. पहा, म्हणजे च्या पलीकडे म्हणजे कुठे? एखाद्या वस्तूच्या पलीकडे किंवा एखाद्या ठिकाणाच्या पलीकडे सांगण्याचं काम कोण करतो? इथे आपल्याला अक्रॉस आणि बियॉन्ड या दोन शब्दांचा प्रामुख्याने वापर केला जातो. कुठे केला जातो पहा. पहिल्यांदा आपण समजून घेऊ, एक एक शब्दांचा अर्थ या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करूया. बियॉन्ड, पहिल्यांदा आपण या ठिकाणी बियॉन्ड या शब्दांचा अर्थ आणि वाक्यामध्ये उपयोग कसा केला जातो आपण पाहूया. तर चला लक्ष द्या, सगळ्यांनी एकदम बारकाईने बोर्डाकडे पाहायचं आहे. एकदम साध्या सिंपल पद्धतीने आपण या ठिकाणी सोडवण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहोत. बियॉन्ड आणि अक्रॉस. ओके, बियॉन्ड आणि अक्रॉस हे दोन्ही शब्द प्रिपोजिशन्स म्हणून काम करतात आणि या दोन्ही प्रिपोजिशनचा खऱ्या अर्थाने वाक्यामध्ये उपयोग कसा करायचा आपण या ठिकाणी सविस्तर समजावण्याचा प्रयत्न करतोय. तर चला प्रत्येकाने बोर्डाकडे बारकाईने पाहायचं आहे. बियॉन्ड, च्या पलीकडे. च्या पलीकडे. ओके, च्या पलीकडे म्हणजे नेमकं कुठे? बियॉन्ड हा शब्द, बियॉन्ड हा प्रिपोजिशन खऱ्या अर्थाने च्या पलीकडे म्हणजेच, लक्ष द्या, च्या पलीकडे म्हणजेच अशा ठिकाणी दर्शवते त्या ठिकाणी ती जागा आपल्याला दिसत नाही किंवा हे आणखी एका ठिकाणी वापरलं जातं ॲब्स्ट्रॅक्ट नाउन, जे की भाववाचक नाउन असं त्याला म्हटलं जातं. त्यावेळी सुद्धा बियॉन्डचा वापर आपण या ठिकाणी करतोय. जिथे त्याला आपण स्पर्श करू शकत नाही किंवा पाहू शकत नाही अशा प्रसंगी सुद्धा आपण बियॉन्डचा वापर प्रामुख्याने करत असतो. ओके, गुड, समजतंय? चला लक्ष द्या. बियॉन्ड पहिल्यांदा कुठे पाहतोय? अशा ठिकाणी दाखवायला लागलो, अशा ठिकाणी इंडिकेट करतोय त्या ठिकाणी ती जागा दिसत नाही, त्या ठिकाणी बियॉन्डचा वापर आपण करूया. पहा, दिसत नाही म्हणजे कुठे? त्या नदीच्या पलीकडे माझं घर आहे. ओके, माझा मित्र त्या पर्वताच्या पलीकडे राहतो. माझी शाळा त्या मंदिराच्या पलीकडे आहे, म्हणजे ते खूप अंतरावरती आहे हे दाखवत आहे. ओके, चला आपण सुरुवात करतोय कशा पद्धतीने, लक्ष द्या. एक उदाहरण पाहूया. हे बघा, माय होम इज बियॉन्ड दॅट रिव्हर. हे पहा, म्हणजे माझे घर त्या नदीच्या पलीकडे आहे. माझे घर त्या नदीच्या पलीकडे आहे. म्हणजेच बघा, इथे आपण खऱ्या अर्थाने बियॉन्ड या प्रिपोजिशनचा प्रामुख्याने वापर केलेला आहे. नदीच्या पलीकडे आहे. ओके, इथून दिसायला लागलं का? नाही. म्हणजेच माझं घर पाहण्यासाठी आपल्याला ते नदी क्रॉस करून पुढे जावं लागतं, तेव्हा ते दिसते. ओके, कळतंय? गुड. म्हणजेच मी हेही म्हणू शकतो बियॉन्ड दॅट, एखादा पर्वत असेल किंवा एखादं काही जे की दूर असणारी वस्तू, मग ते मी म्हणजे माउंट एव्हरेस्ट. ओके, माय होम इज बियॉन्ड द माउंट एव्हरेस्ट, म्हणजे माउंट एव्हरेस्ट जे पर्वत आहे त्याच्या पलीकडे माझं घर आहे हे दाखवण्यासाठी खऱ्या अर्थाने इथे मी बियॉन्ड या शब्दांचा प्रामुख्याने वापर केलेला आहे. ओके, कळतंय? गुड. मग आता काय सांगतोय? पुन्हा एकदा आपण सांगितलं की बियॉन्ड हे प्रिपोजिशन भाववाचक नामामध्ये सुद्धा वापरलं जातो. ॲब्स्ट्रॅक्ट नाउन म्हणजे भाववाचक, ज्याला आपण स्पर्श करू शकत नाही किंवा पाहू शकत नाही. ओके, अशा वेळेस सुद्धा आपण खऱ्या अर्थाने या ठिकाणी बियॉन्ड या प्रिपोजिशनचा वापर करतोय. ओके, चला आता काय म्हणतोय आपण? प्रेमाच्या पुढे काही नाहीये. ओके, माझ्या जीवनाच्या पुढे काही नाहीये, अशा पद्धतीचे वाक्यरचना आपण या ठिकाणी वापरतोय. जसं म्हणून आपण हे पहा, देर इज नथिंग बियॉन्ड लाईफ. बघा, देर इज नथिंग बियॉन्ड लाईफ, जीवनाच्या पुढे काहीच नाहीये. ओके, किंवा आपण काय म्हणू शकतो? देर इज नथिंग बियॉन्ड लव्ह, प्रेमाच्या पुढे काही नाहीये. ओके, असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणजे अशा वेळी इथे हे ॲब्स्ट्रॅक्ट नाउनचा खऱ्या अर्थाने आपण वापर करतोय, भाववाचक नामाचा वापर करतोय. म्हणजे ते ज्याला आपण स्पर्श करू शकत नाही किंवा तिथे त्याला केवळ आपण अनुभवतोय, केवळ समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. ओके, महसूस ज्याला म्हणतात, अशा पद्धतीने इथे आपण याला स्पर्श करू शकत नाही किंवा ते खऱ्या अर्थाने आपण पाहू शकत नाही अशा प्रसंगी सुद्धा आपण खऱ्या अर्थाने बियॉन्डचा वापर केलेला आहे. ओके, समजतंय? पहा, बियॉन्ड पुढे वापरलो हे लक्षात आलं का?
गुड. काय केलं आपण पहिल्यांदा अशा ठिकाणी वापरलं जे स्थळ आपण डोळ्याने पाहू शकत नाही, म्हणजेच जे की ज्याच्या पलीकडे आहे दाखवण्याचं काम बियॉन्ड करतं. बरोबर आहे. जसं आपण म्हणतो 7 समुद्र पार. गुड. 7 समुद्र पार म्हणजेच काय आहे की त्याच्या पलीकडे, तिथे आपण तशा प्रसंगी आपण बियॉन्डचा वापर खऱ्या अर्थाने करत असतो. ओके, समजतंय? गुड. तर चला आता आपण पाहूया दुसरा शब्द आहे अक्रॉस. अक्रॉसचा अर्थ सुद्धा खऱ्या अर्थाने च्या पलीकडे असंच आपण या ठिकाणी वापरलो. पलीकडे बघा दोन्ही मध्ये काय फरक सांगतोय. इथे बियॉन्ड मध्ये काय सांगितलं की ज्याच्या पलीकडे मात्र ते आपल्याला खऱ्या अर्थाने डोळ्याला दिसत नाही, अशा पलीकडे आपण या ठिकाणी बियॉन्डचा वापर केलेला आहे. ओके. नंतर भाववाचक नामांच्या अगोदर सुद्धा खऱ्या अर्थाने बियॉन्ड या शब्दांचा वापर आपण केलेले आहे. ओके, समजतंय? आता अक्रॉस कुठे करणार आहोत. अक्रॉस मात्र अशा प्रसंगी वापरत नाही. अक्रॉस कुठे वापरतात, एखाद्या वस्तूच्या नंतर एखाद्या ठिकाणाच्या नंतर आपण सांगू शकतो, बट कशा पद्धतीने, ज्याला आपण पाहू शकतो, ज्याला आपण पाहू शकतो, डोळ्याने पाहू शकतो, अशा प्रसंगी खऱ्या अर्थाने आपण या ठिकाणी वापरतोय. पहा कसं म्हणा. माय होम इज अक्रॉस. बघा, माय होम इज अक्रॉस द रोड. रोड आहे, रोड. ओके, म्हणजे काय होईल, माय होम इज अक्रॉस द रोड. माझे घर रोडच्या पलीकडे आहे. ओके, माझं घर मला दिसायला लागलं, एकदम जवळ आहे, मी त्याला पाहू शकतो, परंतु च्या पलीकडे म्हणजे कशाच्या पलीकडे, तर रोडच्या पलीकडे. रोडच्या पलीकडे माझं घर आहे हे या ठिकाणी खऱ्या अर्थाने दाखवण्यासाठी, जवळचा अंतर दाखवण्यासाठी, ज्याला आपण पाहू शकतो, स्पर्शही करू शकतो जवळ जाऊन, अशा प्रसंगी आपण खऱ्या अर्थाने इथे दाखवण्यासाठी खऱ्या अर्थाने इथे माय होम अक्रॉसचा वापर आपण करते. माय होम इज अक्रॉस द रोड. अशा प्रसंगी आपण अक्रॉसचा वापर खऱ्या अर्थाने करत आहोत. ओके, समजतंय? खूप सारे उदाहरण आपल्याला याच्यामध्ये देता येतात. माय स्कूल इज, लिसन, माय स्कूल इज अक्रॉस द टेम्पल. यस, बघा माझी शाळा जी आहे टेम्पलच्या पलीकडे आहे, म्हणजे बिलकुल जवळ आहे, एवढं अंतरावरती नाही, आपण या ठिकाणी सांगतोय. माय स्कूल इज अक्रॉस द टेम्पल. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी एक वेगळा वाक्य या ठिकाणी घेतलेलं आहोत. ओके, कळतंय? अशा पद्धतीचे वेगवेगळे वाक्य, हजारो वाक्य आपण अशा पद्धतीने बनवू शकतो. इथे खऱ्या अर्थाने बियॉन्ड आणि अक्रॉस या दोन शब्दांचा खऱ्या अर्थाने अर्थ समजला की संपलं. फक्त वाक्यामध्ये कसं उपयोग करायचं हेच आपल्याला या ठिकाणी शिकावं लागतं, समजून घ्यावं लागतं. ओके, एनी डाऊट? समजतंय? काही अवघड आहे का? अजिबात नाही. चला, काही अवघड असेल तर निश्चितपणे आपण खाली कमेंट्स बॉक्समध्ये आपले प्रश्न तयार करायचे आणि सेंड करायचं आहे. त्या प्रश्नाचं उत्तर मी प्रामुख्याने पूर्णपणे देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. ओके, तर चला, आणि एवढंच नाही तर हे व्हिडिओ पाहून झाल्यानंतर निश्चितच आपण आवडला तर खऱ्या अर्थाने हे व्हिडिओ आपल्याला शेअर करायचे, कमेंट्स कळवायचे आहेत आणि सबस्क्राईब करायला मात्र कधीच विसरायचं नाही. ओके, तर चला एकदा स्क्रीनशॉट घ्या फटाफट. गुड. ओके, आपण स्क्रीनशॉट घेतलेला आहे. आता नंतर आपण एक नेक्स्ट व्हिडिओमध्ये खऱ्या अर्थाने एक नवीन टॉपिक घेऊन येऊ. तोपर्यंत आपण या सर्व म्हणजेच बियॉन्ड आणि अक्रॉस या दोन प्रिपोजिशनचा अभ्यास करावा. ठीक आहे, थँक्यू.